नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत मंत्र जपाचे गूढ. जपाचे 4 पवित्र प्रकार: वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. हे 4 प्रकार तुमच्या आध्यात्मिक प्रवासात काय महत्त्व राखतात, तुमचा जप अधिक प्रभावी कसा होईल, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत. पहिला प्रकार, वैखरी जप. हा जप आपण आवाजात करतो. ओठ हलतात, जीभ हलते आणि शब्द स्पष्ट उच्चारले जातात. ही आहे जपाची पहिली पायरी. ज्यावेळी तुम्ही सुरुवात करता तेव्हा हा प्रकारच अधिक योग्य असतो. दुसरा प्रकार, मध्यमा जप. यात जप मनात होतो. ओठ, जीभ काहीच हलत नाही, कोणालाही ऐकू येत नाही. फक्त साधकाचं मन मंत्रात तल्लीन असतं. हा प्रकार वैखरीपेक्षा 10 पट अधिक प्रभावी आहे. तिसरा प्रकार, पश्यंती जप. मन शांत होतं, मंत्राचा अर्थ मनाशी एकरूप होतो. इथे शब्दांपेक्षा भावना आणि अनुभव जास्त महत्त्वाचे असतात. हा जप मध्यमापेक्षा 10 पट अधिक प्रभावशाली आहे. चौथा आणि अंतिम प्रकार, पराजप. या अवस्थेत साधकाची बुद्धी, मन, सर्व अस्तित्व परमात्म्यात विलीन होतं. जप करताना आनंद अनुभवायास येतो. हा जप वैखरी जपापेक्षा 1000 पट अधिक शक्तिशाली आहे. तर जप करताना मी जपतोय असा अभिमान नको, तर भावना अशी असावी, माझ्यामधूनच भगवंत जप करतोय. साधक हो, जप हे केवळ शब्द उच्चारण नाही, ती एक साधना आहे, एक पवित्र ऊर्जा आहे. जपाने मनाचं चंचलपण कमी होतं, चित्त शुद्ध होतं आणि आत्मा जागृत होतो. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.